फेल 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 फेल। तुझं काय म्हणणं याच्यावर? पिस्ता आहे, थोडासा पक लागते. हॅलो, नमस्ते, नमस्कार अँड गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आज आहे आमचा सेकंड डे म्हणजे फर्स्ट डे आमच्या ट्रिपचा, फर्स्ट डे आमच्या आयटनरीचा, सेकंड डे आमच्या ट्रिपचा. आणि आजचा प्लॅन सिम्पल आहे. 2-3 अशा बाहेरच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. एक बोट राईड आहे. मेन आजचं अट्रॅक्शन जे आहे ते बुर्ज खलिफा आहे आणि संध्याकाळचा फाउंटेन शो, हे 2 आहेत. बाकी असेच आम्ही ओव्हरऑल या सिटीत फिरणार आहेत आणि जे जे पॉइंट्स आहेत फोटोशूटचे ते आम्ही कव्हर करणार आहेत. आम्ही तिघे रेडी आहेत. दादाचा आउटफिट हा आहे आजचा, सचिन दादाचा आउटफिट हा आहे आजचा आणि माझा यू कॅन सी हिअर असा आहे. गॉगल टोपी येईल माझी. आणि आता वाजले आहेत 7:45 का 7:30 आणि आम्ही खाली चाललोय ब्रेकफास्टला. 8:30चा टायमिंग होता, आम्ही लवकर तयार झालोय. आणि आमचा जो पासपोर्ट आहेत त्यांनी काल आमच्या हॉटेलमध्ये सबमिट करून घेतले, विच इज द बेस्ट थिंग. सो आम्हाला पासपोर्ट कॅरी सांभाळत बसायची गरज नाही. आता फक्त आम्ही आमची ही सचिन दादाची जी आहे बॅग ती एक घेतली क्लासिक आणि त्यांनी एक साईड बॅग घेतलेली आहे. बाकी आमचे मेन गॉगल, जॅकेट, टोपी वगैरे सगळे आम्ही याच बॅगमध्ये ठेवल्याची पाठीची सॅक आहे. बाकी ऑल गुड टू गो. एक रूम चेक करून घेतली आम्ही. आता आम्ही डायरेक्ट संध्याकाळी रात्री हॉटेलला येऊ वापस. कार्ड काढू काय? लेट्स गो. हो, यांच्या या अशा बसेस आहेत. हा दुसरा विनावर्ल्डचा ग्रुप आहे आणि ही आमची बस आहे. आमची सीट जी आहे ती इथं आहे. इथं या डोअर पाशी आमची सीट आहे. सो आम्ही इथं आता आलोय, फोटो स्टॉपला थांबलेलो आहे. इथं मागे जे दिसते तुम्हाला 7 स्टार हॉटेल आहे. दुबईचं सर्वात जुनं आणि फेमस 7 स्टार हॉटेल आहे. इथं बीच आहे आणि हे इथं हे नवीन हॉटेल बनलेलं आहे आणि हे दिस इज अ ओल्ड हॉटेल. तर आम्ही आता थांबलेलो आहे फ्युचर ऑफ म्युझियमच्या समोर आणि आमचं मध्ये तर तिकीट नाही आहे, फक्त हा फोटो स्टॉप आहे.
आणि इथं पण एक त्यांचं असं विक्ट्री साईन दिलेलं आहे यांनी. इथं पण आम्ही फोटो वगैरे टाइमपास काढू. इथले फोटो काढून झाले. इथं आमचा फक्त वॉशरूम ब्रेक आणि फोटोशूट ब्रेक आहे. याच्यानंतर आम्ही डायरेक्ट 12 वाजेपर्यंत वगैरे डिनरला जाऊ. आणि आम्ही पाम आयलंड वगैरे असे भरपूर काय हॅपी न्यू इयरचं हॉटेल, शूटिंगवालं हॉटेल असं भरपूर काय पाहिलं. आता आम्ही मध्ये वॉशरूम ब्रेक घेऊ, फोटोशूट करू आणि विल मूव्ह टू द नेक्स्ट पॉईंट. त्यांनी 11 वाजताचा टायमिंग दिला. 11 वाजता आम्हाला आमच्या बसपाशी भेटायचं. लेट्स गो. तर आम्ही आता आलो आहोत दुबई फ्रेमला. सो या फ्रेमची हाईट मला एक्झॅक्ट माहीत नाही, मी विचारून सांगतो त्यांना. सो बेसिकली द थीम ऑफ द कॉन्सेप्ट ऑफ दिस फ्रेम इज की या फ्रेममधून जेव्हा तुम्ही तिकडं पाहताल तेव्हा तुम्हाला नवीन दुबई दिसती आणि तुम्ही जेव्हा त्या साईडने इकडं पाहताल तेव्हा तुम्हाला ओल्ड दुबई दिसती. सो बेसिकली त्यांचं ते कॉन्सेप्ट होती की तुम्हाला ओल्ड अँड न्यू दुबई एका फ्रेममधून दिसली पाहिजे, म्हणून त्यांनी ही दुबई फ्रेम केली. आणि याच्यामध्ये ऑब्झर्वेटरी पण आहे वर. आम्ही यात जाणार नाही, फक्त फोटोशूटसाठी आलेलो आहे आम्ही. आणि कारण की बुर्ज खलिफामध्ये ऑब्झर्वेटरी पाहणार आहे आम्ही. इथं पण अलाउड असतं, पण इथं वेगळे तिकीट वगैरे आहे, आमच्या आयटनरीमध्ये नाही आहे. सो या लेट्स गो. डन विथ द लंच. आणि आता वाजले आहेत 12 साडेबारा. आणि इथून आता आम्ही जाणार आहोत दुबई मॉलला. आणि वाया दुबई मॉल आम्ही पुढे जाणार आहोत बुर्ज खलिफाला. बुर्ज खलिफाची आमची अपॉइंटमेंट जी आहे ती 2:30 वाजताची आहे, पण त्याला अर्धा तास बिफोर जावं लागतं. सो आम्ही बाकी सगळं फिरून 2 वाजेपर्यंत आम्ही बुर्ज खलिफाला पोहोचू. सो या आता लंच आमचा डायरेक्ट संध्याकाळी दोहा क्रूजवर असणार आहे. डिनर आमचा दोहा क्रूजवर असणार आहे. आणि डिनर थोडा लवकर असणार आहे. सो मी लंच पण जास्त हेवी नाही केला, मीडियमच केला. आणि तुम्हाला हा जो सगळा एरिया आम्ही ज्या एरिया थांबलो होतो, हा सगळा एरिया पूर्ण इंडियन्सचा एरिया सांगितला. इथं सर्वात जास्त लोक इंडियन्स राहतात. त्याच्यामुळे आम्ही ज्या रूटने आलो इकडं पूर्ण सगळे इंडियन्स, वेगवेगळे फेमस रेस्टॉरंट्स आहेत. आणि ही आमची बस. तर आम्ही सिक्युरिटी चेक इन वगैरे सगळं केलं आहे. आणि आता आम्ही चाललो आहे टुवर्ड्स द टॉप फ्लोअर, जिथून लिफ्ट आहे. तर हा 1 वे वॉक आहे असा सरळ लिफ्टपर्यंत. आणि तिथून आम्ही जाऊ डायरेक्ट 124th किंवा 125th फ्लोअर.
सो वी आर डन विथ द बुर्ज खलिफा. आणि आता आम्ही त्याच पॉईंटला आलो जिथून त्यांनी आम्हाला ड्रॉप केलं होतं. तोच पिकअप पॉईंट आहे कारण की. आणि त्यांच्याकडं बुर्ज खलिफा वॉज व्हेरी नाईस, वर्थ इट. आम्ही पूर्ण दोन्ही फ्लोअर एन्जॉय केले, 124th आणि 125th. आणि मस्ट विजिट आहे. अँड जस्ट अ स्मॉल सजेशन की तुम्ही जर 233चं तिकीट काढत असाल तर यू कॅन, इफ यू डोंट हॅव आयटनरी टू फॉलो, यू कॅन वेट अंटिल सनसेट. तर आम्हाला 4-4:30पर्यंत बोलवलं होतं, सो आम्ही थांबलो नाही. आणि त्यांचं आता विना वर्ल्डकडून आम्हाला जातानाच एक कूपन दिलं होतं. त्यांच्याकडून एक स्कूप आईस्क्रीम कॉम्प्लिमेंटरी होतं. भरपूर फ्लेवरचे आईस्क्रीम्स होते. माझ्या मागे जो तुम्हाला कॅफे दिसतोय, मी नावानंतर दाखवेल तुम्हाला, त्या कॅफेचं एक स्कूप जे आहे ते आम्हाला कॉम्प्लिमेंटरी होतं. मी घेतलेलं आहे बिस्कॉफ, दादानी घेतलेलं आहे फरेरो रॉशर आणि भुजंगाने घेतलेलं आहे पिस्ताचो. सो या आईस्क्रीम एन्जॉय करतो आम्ही, आईस्क्रीम एन्जॉय करतो आणि तुम्हाला भेटतो. तर हा कॅफे आहे, कॅफे बारबेरा सिन्स 1870. माझं फ्लेवर पण छान आहे, सचिन दादाचं फ्लेवर पण छान आहे, भुजंग दादाचं पण छान आहे, बट लास्टला चव येते. फेल तुझं काय म्हणणं याच्यावर? पिस्ता आहे, थोडासा पक लागते. ठीक आहे. आता आम्ही आलो आहेत दाव किंवा दो असं म्हणतात, आय एम नॉट शुअर अबाउट द प्रोनाऊन्सिएशन. तर त्या डिनरसाठी, आणि हा डिनर आमचा क्रूजवर असणार आहे. दिस डिनर विल बी ऑलमोस्ट फॉर लाईक 2 hours असं त्यांनी सांगितलेलं आहे. ही आता जी बोट आहे हिचं 2 डेक आहेत, खाली एक डेक आहे आणि वर एक डेक आहे, दोन्हीकडे डिनर सर्व होतो. आता आम्ही इथून खालून आलो अँड या दिस इज द व्ह्यू. आणि ही बोट अशी इथून निघून पूर्ण इकडं राऊंड मारून येणार आहे, प्लस सेम इकडं चक्कर मारून असं या जशा बाकी बोट्स चालल्यात तिकडे चक्कर मारून नियर टू दिस वेल आणि परत मागे येऊन वापस येऊन इथं ही डॉक होईल. आणि मी कालपासून वेदर अपडेट तुम्हाला दिलेलंच नाही आहे, मी आत्ता लक्षात आलं माझ्या. वेदर इज व्हेरी नाईस, बिलकुलच असं कुठं गरमी होती आहे किंवा काही त्रास होते अशी काहीच कंडिशन नाही आहे. वेदर एकदम प्लेझंट आहे, 16, 17, 18 हाच टेम्परेचर आहे, मॅक्सिमम इज 23. सो हवा पण खूप आहे त्याच्यामुळे बिलकुल घाम नाही, आणि आम्ही AC टू AC फिरतो त्यामुळे थोडं फ्रेश पण फील करतोय आम्ही. सो या, सो फार सो गुड.
मराठीत सांगायला गेलं तर हा जगातला सर्वात मोठा आकाश पाळणा आहे. आम्ही पण इथं जाणार होतो बट आमच्या आयटनरीमध्ये नाही आहे. बट नेक्स्ट टाइम विल डेफिनेटली गो. हे खूप स्लो स्पीडमध्ये हलतं. 30 सेकंदाला काहीतरी थोडंसं हलतं असं म्हणणं आहे त्यांचं. आणि यस द बोट इज मुव्हिंग. सो येस गाईज, दिस वॉज द दो डिनर जो की आम्ही सनसेटच्या टायमिंगला चालू केला होता. आणि सनसेट झाल्यानंतर रात्रीचा व्ह्यू पाहून आम्ही हा डिनर एंड करतो आहे. आता 5-10 मिनटात आमची बोट डॉक होईल आणि आम्ही तिथून जाऊ फाउंटेन शो एन्जॉय करायला, जो की दुबई मॉलला चिटकून आहे बाजूला. आणि तिथून आम्हाला डायरेक्ट हॉटेलला जायचं आहे. सो आमचा असा तिघांचा प्लॅन चालू आहे की हॉटेलला गेल्यानंतर इन्स्टेड ऑफ रेस्टिंग आपण कुठेतरी आसपास जाऊन येऊया. हां, तर असा प्लॅन आहे. तर 1 वाजेपर्यंत मेट्रो चालू आहे आणि मेट्रो इज द चीपेस्ट वे टू ट्रॅव्हल असं आमच्या गाईडने सांगितलं आहे. सो लेट्स सी काय प्लॅन होतं. इथून आधी आम्ही उरलेली आयटिनरी करू, हॉटेलला जाऊन देन विल डिसाईड की काय करायचं. सो आत्तापर्यंत सो फार सो वेल गुड. आणि या तुम्ही जर दुबईला येणार असाल तर आय विल सजेस्ट यू द दोहा डिनर, जे दोहा डिनर आहे तो. कारण की खूप छान एक्सपिरियन्स आहे. काही काही लोक असे प्रायव्हेट हे पण करून येत आहेत जसं यांनी केली आहे. तसं जर तुमचं बजेट तुम्हाला अलाव करत असेल तुम्ही पण येऊ शकता. तर आम्हाला अर्धा तास झाला हॉटेलला येऊन. आणि आम्ही आल्यावर थोडं फ्रेश वगैरे झालो, घरी वगैरे बोललो, स्टोऱ्या वगैरे टाकल्या इंस्टाग्रामला पण. आणि आता आम्ही थोडंसं ब्लॅक कॉफी पितोय. मी आणि सचिन दादा बनवतोय मी ब्लॅक कॉफी इथं. आणि जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही खाली जाऊन चक्कर मारून येणार आहेत. आता कुठं जाणार आहे अजून काहीच ठरलं नाही आहे. खाली जाऊन बघू आम्ही काय कुठं जाणार आहे ते. एकदा माझी इच्छा आहे की या हॉटेलचं पूल पण आहे असं ऐकलं आहे मी, तर ते पण झालं तर चेक करू. नाही तर जिथं जायचं आहे तिथं जाऊन लवकर येऊ. कारण की उद्या, आज तरी आम्ही 8:30ला निघालो होतो इथून, उद्या 7:30लाच निघायचं. त्यासाठी आम्हाला लवकर जायचं आणि लवकर वापस यायचं. सो आम्ही पटकन रेडी होतो. सी यू आम्ही जेव्हा खाली जाऊ.